हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 40चे महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30-40चे 50 प्रश्न पाहिले होते. सुरुवात करूया. व्हायरस कोणत्या बाबी वापरून पसरतो? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे. त्यापैकी पहा, CD, फ्लॉपी, पेन ड्राईव्ह ह्या सर्वांमधून काय व्हायरस पसरतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, ईमेलमधून सुद्धा काय पसरतो व्हायरस. त्यानंतर मेसेजेस यामधून सुद्धा व्हायरस पसरतो. 1024 TB म्हणजे किती होय? आता या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. तर 1024 TB म्हणजे 1 पेटाबाईट होय. ब्लॉग म्हणजे काय? तर ब्लॉग म्हणजे वेब ब्लॉग होय. एकच ईमेल अकाउंट ओपन करणे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असते. चूक, आपण आपल्याला हवे तेवढे ईमेल अकाउंट ओपन करू शकतो. डॅश डॅश हे सर्वात कॉमन आउटपुट डिव्हाइस आहे. या ठिकाणी 4 दिलेले, त्यापैकी मॉनिटर हा सर्वात कॉमन आउटपुट डिव्हाइस आहे. डॉक्युमेंटमधून लेटर किंवा वर्ड शोधण्यासाठी कशाचा उपयोग करतात? फाइंडचा. त्याच पद्धतीने फाइंड आउट करू शकतो आपण. फाइंड आउट करून आपल्याला पाहिजे तो वर्ड रिप्लेस करू शकतो. त्याच पद्धतीने फाइंड आउटच्या साह्याने आपण पाहिजे त्या पेजवर जाऊ शकतो. डॅश डॅशचा उपयोग क्लिपबोर्डमधील कंटेंट इन्सर्ट करण्यासाठी होतो. बघा, आपल्याला कंटेंट काय करायचं आहे? इन्सर्ट करायचं आहे. तर क्लिपबोर्ड हा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असतो. ह्यामध्ये आपण पाहिजे तो डॉक्युमेंट काय केलेला असतो? ऑलरेडी सेव्ह केलेला असतो. तर तो पेजच्या साह्याने आपण पाहिजे त्या फाईलमध्ये इन्सर्ट करू शकतो. आपण टेबलमधले सेल मर्ज करू शकतो. हे विधान अगदी बरोबर आहे. डॅश डॅश ही शॉर्टकट की सिलेक्ट ऑलसाठी वापरली जाते. तर Ctrl+A ही शॉर्टकट की सिलेक्ट ऑलसाठी वापरली जाते. मेल मर्जमध्ये एक्झिटिंग लिस्ट वापरता येते. हो, आपल्या मेलमध्ये जे ऑलरेडी आपल्याला मेल रजिस्टर केलेले आहेत, म्हणजे जे लोकांचे आपल्याकडे ईमेल ID आहे, ते एक्झिटिंग लिस्टसुद्धा आपण काय करू शकतो? या ठिकाणी वापरू शकतो. हे विधान बरोबर आहे. MS एक्सेलमध्ये अर्थमॅटिक ऑपरेशन्स करण्यासाठी कशाचा वापर करतात? फॉर्म्युलाज. एकापेक्षा जास्त सिलेक्टेड सेल्सच्या ग्रुपला काय म्हणतो? तर त्याला आपण सेल रेंज असे म्हणतो. डॅश डॅश हे MS एक्सेलमधील लॉजिकल फंक्शन्स आहेत. तर अँड, ऑर, नॉट हे तिन्ही सुद्धा काय आहेत? लॉजिकल फंक्शन्स आहेत. मित्रांनो, या लॉजिकल फंक्शनवर परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे अँड, ऑर, नॉट हे पाठच करून ठेवा. एक्सेलमध्ये शीटचा पहिला सेल कोणता असतो? तर A1 हा काय असतो? पहिला सेल असतो. नंबर आणि टेक्स्टचे रिप्रेझेंटेशन म्हणजे काय होय? तर चार्ट होय. चार्टलाच ग्राफ या नावाने सुद्धा ओळखले जाते. पेजमेकरमध्ये पॉइंटर टूलचा वापर टेक्स्ट मॅटर इन्सर्ट करण्यासाठी होतो. चूक. मित्रांनो, पेजमेकरमध्ये टेक्स्ट मॅटर इन्सर्ट करण्यासाठी कोणत्या मेनूचा उपयोग होतो ते मला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. पेजमेकरमध्ये सिलेक्ट आणि रोटेट ऑब्जेक्ट करण्यासाठी कोणता टूल वापरतात? जो रोटेट टूल आहे, हा रोटेट टूल वापरला जातो. पेजमेकरमध्ये पॉलिगॉन्स काढण्यासाठी डॅश डॅशचा टूल वापरतात. तर पॉलिगॉन काढण्यासाठी पॉलिगॉन हा टूलच वापरला जातो. आता पहा, हा व्हिडिओ मी वर्डमध्ये बनवत आहे. जर आपल्याला MS वर्डमध्ये शेप्सचा ऑप्शन घ्यायचा असेल तर त्या कोणत्या मेनूमध्ये जावे लागेल? तर आपल्याला इन्सर्ट मेनूमध्ये या ठिकाणी आपल्याला जावे लागेल. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर बघा, इलिस्ट्रेशनमध्ये आपल्याला शेप, आयकॉन्स, 3D मॉडेल हे अवेलेबल आहे. हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा. पेजमेकरमध्ये लाईन टूलचा वापर कोणत्या कारणासाठी होतो? पहा, लाईन टूलचा वापर आपण कशासाठी करतो? तर लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण लाईन टूलचा वापर करतो. पुढचा प्रश्न. पेजमेकरमध्ये पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी डॅश डॅशचे टूल वापरतात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉलिगॉन हे टूल वापरलं जातं. डॅश डॅश हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 सॉफ्टवेअर दिलेले आहेत. पहिलं आहे विंडोज मूव्ही मेकर, एडोब आफ्टर इफेक्ट्स, कोरल व्हिडिओ स्टुडिओ. म्हणजे ह्यापैकी सर्वचे सर्व हे काय आहेत? व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत. डॅश डॅश हे सोशल नेटवर्किंगचे उदाहरण आहे. तर ह्यापैकी आपल्याला दिलेले बघा 3ही पर्याय सोशल नेटवर्किंगचे उदाहरण आहेत. फेसबुक, ब्लॉग, ट्विटर. त्याच पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअप वापरता, इंस्टाग्राम वापरता. ही सुद्धा काय आहेत? सोशल नेटवर्किंगची उदाहरणे. शॉप्स, मॉल्स, सेल, काउंटर्सवर डॅश डॅश डिव्हाइस बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला 4 डिव्हाइस दिलेले आहे. त्यापैकी बारकोड रीडर हा डिव्हाइस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर मित्रांनो ह्या ठिकाणी बारकोड ऐवजी जर मॉनिटर दिला तर आपण मॉनिटर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पण तुम्ही पहा, या ठिकाणी त्याने आपण मॉनिटर ऑप्शन दिलेला
नाही आहे. तर कोणतं दिलं आहे? बारकोड रीडर. ईमेल सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हे विधान कसं आहे? चूक आहे. CD रॉमची कॅपॅसिटी किती असते? CD रॉमची कॅपॅसिटी ही 650 MB to 1 GB पर्यंत असते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.